बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर। आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आणणारा ठरलाय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध अपक्ष आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंद मोकाटे। 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाचा आज 4 मे रोजी निकाल लागला। मग या पोटनिवडणुकीत कोण किती मताधिक्याने निवडून आले, काय आली आहे फायनल काउंटिंग, सगळ्या फेरींची बेरीज करून कोणाला किती लीड मिळाले, हा आकडा अतिशय भयानक आहे। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं की सहानुभूतीच्या लाटेवर सहजपणे बारामतीत सुनेत्रा पवार निवडून येतील, तर तिकडे अक्षय कर्डिले देखील सहजासहजी ही निवडणूक जिंकतील। पण पहिल्या फेरीचा रिझल्ट आला, दुसरीचा आला, तिसरीचा आला, तोपर्यंत चित्र इतक्या गुंतागुंतीचं झालं होतं की सुनेत्रा पवारांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती। इकडे राहुरीत अक्षय कर्डिले यांची पहिल्या फेरीतच धाकधूक वाढली, कारण की मताधिक्य होतं फक्त 400 मतांचं। त्यानंतर दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी आली, त्यानंतर सगळा चित्र त्या ठिकाणी पालटलं। सरळ वाटणारा निकाल हा अतिशय चुरशीचा ठरला। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती, पण उमेदवारांच्या चेहऱ्यावरचा घाम त्या ठिकाणी दिसून आला। मग काय नेमका आकडा आलाय, कसं सगळं चित्र फिरणार होतं, कोणाला वाटलं होतं की वहिनींच्या चेहऱ्यावर चिंता दिसेल। इकडे राहुरी भाजपचा बालेकिल्ला असताना गोविंद मोकाटेंनी असा काय धक्का दिला की फायनल काउंटिंगच बदलली। आता अखेर निकाल लागलाय, सगळं चित्र स्पष्ट झालंय, सगळ्या फेरींची बेरीज आता करण्यात आली। बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनींचं मताधिक्य नेमकं किती आलंय, कोणते मतदार वहिनींच्या बाजूने राहिलेत आणि कोणत्या मतदार वहिनींच्या विरोधात गेलेत, अपक्षांची काय अशी नेमकं घोडदौड झाली की ज्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली। पहिले 4 फेऱ्यापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, पण शेवटच्या फेरीत असं काय झालं की ज्यामुळे शेवटचा आकडा बदललाय। वहिनींनी अजितदादांचा रेकॉर्ड मोडलाय का? राहुरीमध्ये नेमकं किती मताधिक्य मिळालंय, काय आली आहे फायनल काउंटिंग, चला जाणून घेऊया या निकालाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आज सोमवार 4 मे, बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकालाचा दिवस। सकाळी 8 वाजल्यापासून निकाल सुरू झाला होता। मतदानाच्या पेट्या उघडल्या जात होत्या, ईव्हीएम मशीन्स मधून काउंटिंग सुरू होती। प्रत्येकाला आता प्रश्न पडला होता की सुनेत्रा पवार किती लाखांच्या लीडली जिंकतील, कारण की मतदान झाल्या काही लोकांनी 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंत मताधिक्याची त्या ठिकाणी माहिती दिली होती। पण पहिली फेरी जेव्हा बारामतीमध्ये सुरू झाली, जेव्हा काउंटिंग सुरू झालं, तेव्हा टेबल क्रमांक 3 वरून एक अशी अनाउन्समेंट झाली की ज्यावरून सुनेत्रा वहिनींच्या चेहऱ्यावर चिंता दिसली। कारण की बारामतीमध्ये पहिला धक्का ज्यावेळेस बसला की सगळ्यांना वाटत होतं की अपक्ष उमेदवार जे आहेत तर ते वहिनींसमोर काहीच नाहीये, वहिनींसाठी निवडणूक एक हाती आहे। कारण की महाविकास आघाडी सगळे उमेदवार, काँग्रेस असतील, कुणीही त्या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता, एका दृष्टीने त्यांना सपोर्ट केला होता। पण असं काय झालं की पहिल्या फेरीमध्ये त्या ठिकाणी बदललं, टेबल क्रमांक 4 वरून अपक्ष उमेदवारांचं नाव समोर आलं। वहिनींना 1.5-2 लाखाचं, 3 लाखाचं लीड मिळेल असं वाटत होतं, पण पहिल्या फेरीतच सगळा विषय बदलला। नेमकं असं काय झालं होतं? काही काळ गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी झालं। विद्या प्रतिष्ठानवर सकाळी 8 वाजता पहिली पेटी उघडली। बारामती शहराच्या काही प्रभागातील मतमोजणी सुरू झाली आणि अचानक अनाउन्समेंट झाली। ती ऐकताच कार्यकर्त्यात कुजबूज सुरू। सुनेत्रा वहिनींच्या चेहऱ्यावरची चिंता कॅमेऱ्यांनी टिपली होती। तिकडून जय पवार हे त्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानला यायला निघाले होते, पार्थ पवार देखील तिकडे येत होते आणि बारामतीमध्ये प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला होता। जेव्हा पहिली फेरी संपली तेव्हा लक्षात आलं 6500 मतांची आघाडी। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू झाला, पण चौथ्या फेरीमध्ये जे होणार होतं त्याने मतदानाचा अख्खा आकडा बदलणार होता। कोण वहिनींच्या बाजूने राहिले आणि कोणी वहिनींच्या विरोधात गेले हे सगळं चित्र स्पष्ट येणार होतं। पण इकडे राहुरीमध्ये पहिली फेरी सुरू झाली होती। पहिली फेरी सुरू झाली, लोकांना वाटलं अक्षय कर्डिले हे आरामात त्या ठिकाणी होतील, कारण की प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली होती आणि तिकडची निवडणूक जी होती तर ती शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी आणि साखर कारखान्यावर सुरू होती। अनेक मत प्रवाह बदलत होते आणि अखेर मतदानाची काउंटिंग सुरू झाली। अक्षय कर्डिले हे अगदी थोड्या म्हणजे 456 मतांनी फक्त पुढे गेले होते। अक्षय कर्डिलेंना घाम फोडणारी बातमी इकडे आली होती। हा त्यांचा बालेकिल्ला होता, पण ही कमी आघाडी पाहून कार्यकर्त्यांच्या पोटात गोळ आला, कारण की दुसऱ्या फेरीमध्ये हे सगळं बदलू शकत होतं। त्यानंतर आली दुसरी आणि तिसरी फेरी, ज्याने सगळं चित्रच बदलवलं। राहुरी टेन्शन वाढलं होतं। दुसऱ्या फेरीत राहुरी ग्रामीण भागातल्या पेट्या उघडल्या, ज्यामध्ये वांबोरी, देवळाली, प्रवारा, मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावं जशी समोर आली तसं चित्र बदलायला लागलं। गोविंद मोकाटे यांनी सुरुवातीला धक्का दिला होता। शेतीचा प्रश्न, हमी भाव, मुळा धरणाच्या पाण्याचे राजकारण
राजकारण मोकाट्यांच्या बाजूने जाते की काय असा प्रश्न पडत होता. तिकडे बारामतीतही दुसरी फेरी सुरू झाली होती, ज्यामध्ये माळेगाव आणि सुपे भागातील अपक्षांनी अनपेक्षितरित्या काहीतरी धडक घेत आहेत की काय अशी वाढली होती. पण सुनेत्रा वहिनींची आघाडी देखील आता इथे वाढून जवळपास 16,543 रुपयाची झाली होती. जवळपास 16,543 मतांनी सुनेत्रा वहिनी आघाडीवर आल्या होत्या. दुसऱ्या फेरीत सुनेत्रा पवार 16,543 मतांनी आघाडीवर आल्या, तर तिकडे अक्षय कर्डिले दुसऱ्या फेरी अंती 4,266 मतांनी आघाडीवर होते. पण चौथ्या फेरीमध्ये जो चित्र बदलणार होतं त्यांनी सगळी काउंटिंग बदलणार होती. बारामतीत तिकडे तिसरी फेरी सुरू झाली. माळेगाव सुपे या ठिकाणचे येणार होत्या, पण ग्रामीण भागातल्या वहिनी त्या ठिकाणी त्यांना तारणार होत्या, कारण की महिला पुरुष सगळ्यांनी जबरदस्त मतदान केलं होतं आणि त्याच फेरीमध्ये आश्चर्याचा धक्का बसला. चौथी फेरी, पाचवी फेरी, सहावी फेरी ही जी फेरी होती याच्यामध्ये सगळा टर्निंग पॉईंट ठरणार होता. अखेर चौथी पाचवी फेरी आली, ज्यामध्ये उंडवडी, शिरवली, लोणी, भापकर या भागातील मशीन्स उघडल्या गेल्या. हे अजितदादांचे अभेद्य किल्ले. इथूनच वहिनींनी पिकअप घेतला. तो थक्क करणारा होता. वहिनींच्या चेहऱ्यावर आधी चिंता आली होती की लीड नेमकं किती बसणार. 1 लाखाच्या लीड आलं तर काय होणार. दादांचा विक्रम मोडणं गरजेचं होतं, कारण की सहानुभूतीची लाट होती. एक गठ्ठा मतदान होणं गरजेचं होतं आणि अखेर ते चित्र आता स्पष्ट दिसायला लागलं होतं. ग्रामीण भागातल्या खास करून महिलांनी घड्याळाला भरभरून मतदान दिलं. एकतर चिंता अशी वाढली होती की फक्त 58% मतदान झालं होतं. मग 58% मतदान म्हणल्यावर कसं होणार हा प्रश्न पडला होता. पण अखेर सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी मतदान केलं आणि पाचव्या फेरी अखेर वहिनींनी 50,000चा टप्पा ओलांडला. पण इकडे राऊरीमध्ये 6व्या फेरीत राऊरी फॅक्टरी, नगर मनमाड रोडवरील गावे, जिरायती पट्ट्यातील मतदान मोजलं गेलं. इकडे अक्षय कर्डिले आता पुन्हा एकदा जोरदार मुसंडी त्यांनी मारली होती. गोविंद मोकाटे आता यांना धक्का बसायला सुरुवात झाली होती. शिवाजीराव कर्डिले यांचा जुना संपर्क, त्यांनी केलेली कामं अक्षय यांच्या मदतीला धावून आली. मोकाटेंनी दिलेली आघाडी अक्षय कर्डिलेंनी मोडून काढली आणि जवळपास ते 10 ते 15,000 मतांनी त्या ठिकाणी पुढे गेले होते. त्यानंतर पुढची जी फेरी आली, ज्याच्यामध्ये रेकॉर्डची चर्चा होऊ लागली. आता वहिनींचं लीड जबरदस्त होत होतं, पण ते लीड आता विक्रमी याच्याकडे जाणार का, किती येणार तो फायनल आकडा, सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. हळूहळू आता पुढची फेरी आली होती. आता गुलाल उधळायला सुरुवात झाली होती. सांगवी, निमगाव, मोरगाव या पट्ट्यातून वहिनींना विक्रमी मतदान मिळालं होतं. आता चर्चा सुरू झाली होती की वहिनी दादांचा रेकॉर्ड मोडणार का. अपक्षांचा जोर पूर्णतः उसळला होता. अपक्षांपेक्षा नोटाला जास्त मतदान मिळाले असं समजलं होतं. एकच वादा आणि अजित दादा अशा घोषणांनी परिसर दणानून गेला. पण राऊरी चित्र बदललं होतं. ब्राह्मणी, तन्मर, आखाडा, राऊरी, खुर्द यासारख्या मोठ्या गटातून आता कर्डिलेंना आघाडी मिळाली होती. गोविंद मोकाटे यांचा शेवटपर्यंत लढा दिला, पण कर्डिले यांच्या घराण्याची वैयक्तिक ताकद आणि भाजपची यंत्रणा मोकाटेंवर भारी पडली आणि अंतिम निकालाला मताधिक्याचा आकडा समोर आला. अखेर सगळ्या फेऱ्यांची मोजणी पूर्ण झाली होती आणि जो आकडा समोर आला त्यांनी डोळे दिपले. बारामतीचा फायनल रिपोर्ट आला. सुरुवातीला सस्पेन्स निर्माण झाला होता. आघाडी कितीची मिळेल, किती मताधिक्य मिळेल, कारण की इथे रेकॉर्ड होणं खूप गरजेचं होतं, कारण की उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी कार्यरत होत्या आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मतदान मिळणं गरजेचं होतं. काही नगण्य मतं अपेक्षा उमेदवारांनी खाल्ली, पण वहिनींचं मताधिक्य जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या दरम्यान गेलेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता फायनल काउंटिंग ही साधारणपणे सायंकाळी आपल्याला कळणार आहे, पण जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या आसपास हा आकडा असण्याची शक्यता. राऊरीमध्ये चुरशीच्या लढतीत अक्षय कर्डिले यांनी बाजी मारली. गोविंद मोकाटे यांनी कडक झुंज दिली, पण अक्षय कर्डिले 80,000 ते 1 लाखाच्या मतधिक्याने विजय संपादन करण्याची शक्यता इथे निर्माण झाली. आता हा निकाल जो आहे याचे फायनल काउंटिंग त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे, पण तोपर्यंत ही आघाडी खूपच महत्त्वाचं आपल्याला सांगून जाते. आजचा हे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे. बारामतीने विकासाला साथ दिली तर राऊरीने प्रस्थापित नेतृत्वावर मोहर उमटवली. पहिल्या फेरीत दिसलेली चिंता शेवटी विजयाच्या गुलालात रूपांतर झाली. या निकालावर तुमचं काय मत आहे? सुनेत्रा वहिनींनी दादांचा रेकॉर्ड मोडला का आणि अक्षय कर्डिले राऊरीचा आता विकास कसा करतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.